समाजाचं भविष्य लक्षात आलं आहे. समाजाला त्यांच्या मुलाचा समाजाचा आक्रोश दिसतोय. समाजाला बाकी काय नको आहे आणि समाजाने कधी अपेक्षित केलं नाही की ही गोष्ट मिळाली पाहिजे म्हणून वेगळी काही, परंतु हक्काचंही हे मिळालं पाहिजे. हे जवळपास 40-45 वर्षापासूनची मराठ्यांची मागणी की आमच्या लेकराला जे हक्काचं आरक्षण लागतं आहे ते द्या. आणि सरकार ते आरक्षण देण्यापासून पळ काढायला लागले. ते बनवाबनवी नाटकं, शिष्टमंडळाच्या फेऱ्या, बैठका, हे फक्त दिखाऊपणा जनतेला येड्यात काढायसाठी की आम्ही बैठका घेतोय दाखवायचं, आम्ही समाजाशी चर्चा करतोय हे फक्त दाखवायचं. साधी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला 11.5 महिने लागले सरकार, आणखीन केली पण नाही. मग तुम्ही आधी सूचना काढली कशासाठी ती? म्हणजे इतकी शुद्ध फसवणूक. बरं ते तर करायचंच नाही. गुन्हे सरसकट मागं घ्यायचे, तेही अर्धवट घ्यायचे, अर्धवट सोडून द्यायचे. ही शिष्ट. मुलीच्या शिक्षणाचं तेच EWS विनाकारण रद्द केलं, मराठ्यांच्या पोरांचं वाटलं गेलं. म्हणजे यांची एकूण भूमिका मराठ्यांच्या लक्षात यायला लागली आणि फक्त वेळ मारून नाही झाला. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मराठ्यांच्या लक्षात आलं की अरे जाणून बुजून करायले. बरं हे तर केलं इथं नाही थांबले, पुन्हा अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली. म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली, आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल त्यांची त्यांना माहीत. कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाणघेवाण काही केलेलं, जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही. कोणत्या जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत. त्यांचं समाजाचं फुकट करल, पण दुसऱ्याचं समाजाची दुश्मनी अंगावर घेऊन माणूस पक्षासाठी किंवा सत्तेसाठी करू शकत नाही. त्या सत्ताधारी लोकांसाठी नाही करू शकत ना. स्वतःला काहीतरी दाखवलंय, आम्हीच दाखवलं म्हणा किंवा काहीतरी दिलंय, याच भूमिकेमुळं काही संघटना, काही समन्वय काम करायला लागलेत मराठ्यांच्या विरोधात. म्हणजे इथं मराठ्यांची मरमर काय चालली आज? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि काही ते बिकाऊ असणाऱ्या लोकांचं, समन्वयकांचं किंवा त्या काही संघटनांचं जे मराठ्यांच्या विरोधात प्रेस घ्यायला लागलेत, आरक्षणाच्या विरोधात, आंदोलनाच्या विरोधात, यांचं तर जातीच्या विरोधात काम चाललंय. हे तर मराठ्यात करूच शकत नाही मराठा कोणचाच. कितीही नुकसान झालं तरी चालत, पण मराठ्यांच्या विरोधात काम नाही करू शकत कोणी. हे सरकार घडून आणायला लागलं. काही मराठ्यांचेच आमदार मंत्री मराठ्यांच्याच विरोधात सोडलेत. हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागले की आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले. आणि आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 4-5 त्यांचे आमदार आणि मंत्री हे प्रचंड मोठं षड्यंत्र रचून मला घेरायचं काम सुरू केलं आहे, उघडं पाडायचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे समाज कसा घरी बसत? एक महाराष्ट्रातल्या जे विभाग आहेत 5 होय, त्यांच्या दरी असं दाखवण्याचं काम सरकारनं सुरू केलं. पण मानावं लागेल या पश्चिम महाराष्ट्रातल्या जातवान मराठ्यांना की त्यांनी काल सिद्ध केलं की ही भेदभावच आमच्यात नाही आहे. महाराष्ट्र अखंड आहे, इथं वेगळेपण आमच्यात नाही. जसाच मराठवाडा तसाच पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, कोकण आहे, मुंबई, हे सगळ्याचे सगळे विभाग आम्ही सगळे एक आहेत. हे राजकारण्यांनी फक्त रंगवले की पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याचं जमत नाही. म्हणजे आमचे रोटीपिटी व्यवहार होते, आमचे नाते गोते आहेत, आमचं रक्त एक आहे, आमची जात एक आहे, आमचं खाणं पिणं एक आहे, आमचं रोज एकमेकाच्या जिल्ह्यात जाणं आहे, रोज काही ना काही निमित्तानं. आणि हे कोणचं विष पेरलं तुम्ही राजकारण्यांनी की पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही, यांची एकीने? तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे बघा, मराठी इतके हुशार झालेत आता, यांना दुही निर्माण करायचे आणि याच्यातसुद्धा राजकारण साधायचे. पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही, पश्चिम महाराष्ट्राचं आणि विदर्भाचं जमत नाही. कोण म्हणतं हे? कोण सांगायला लागलं? म्हणजे हे दूषित मन करायचं काम ह्या राजकारण्यांनी केलं होतं. मराठ्यांनी सगळ्यांचे षड्यंत्र हाणून पाडले. यापुढेही बघा तुम्ही, मराठा जातीवंत मराठा घरात नाही झोपू शकत, आता बसूही शकत नाही. तो जिथं रॅली आहे, ज्या तारखेला आहे, ज्या शहरात आहेत, पुऱ्या जिल्ह्यातला मराठा ताकदीने येणार. तुम्ही आता पुढेही बघा, सोलापूरनं तर टोकच गाठलं. बोलणाऱ्याचे नरड्यावरच पाय दिला सोलापूरकरांनी. बोलायला जागाच नाही ठेवली असं म्हणले का, त्याचं नरडच दाबून बंद करून टाकलं. असंच पूर्ण सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिकपर्यंत ताकदीनं मराठी. एक दिवस काम सोडल्यानं आपल्या जातीचं कल्याण होणार असलं
तर आपण रस्त्यावरती आलं पाहिजे, शांतता रॅलीत सहभागी झालं पाहिजे असं मराठ्यांनी ठरवलं आणि मराठ्यांनी ती सुरुवात केली कालपासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.